नमस्कार मित्रांनो, मी किरण सूर्यवंशी मित्रांनो आणि एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, गाळमुख धरण आणि गाळमुख शिवार या योजनेसाठी आता ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. तर या योजनेसाठीचे नक्की तुम्हाला कोणते कोणते कागदपत्रे लागणार आहेत, यासाठी कोणते शेतकरी पात्र आणि अपात्र ठरतील याची A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला गाळमुख धरण आणि गाळमुख शिवार या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला गुगल क्रोम ओपन करून यामध्ये तुम्हाला जलसंवर्धन विभाग हे सर्च करायचं आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर तुम्ही टॅप करून या वेबसाईटवर तुम्ही येऊ शकता. या वेबसाईटवर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला यामध्ये या वेबसाईटचा इंटरफेस असा काही तुमच्या स्क्रीनवर ओपन होईल. यामध्ये जर तुम्ही नवीनच यामध्ये असाल तर तुम्हाला सर्वात प्रथम यामध्ये तुम्हाला नवीन युजर येथे नोंदणी करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नवीन युजर येथे क्लिक करा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये रजिस्ट्रेशनसाठी 3 पर्याय यामध्ये दिसतील. जर तुम्ही स्वतः शेतकरी यामध्ये अर्ज करणार असाल तर तुम्हाला पहिला ऑप्शन आणि अशासकीय संस्था मार्फत तुम्ही अर्ज करणार असाल तर तुम्हाला दुसरा ऑप्शन आणि ग्रामपंचायततर्फे तुम्ही ऑनलाईन अर्ज करत असाल तर तुम्हाला तिसरा ऑप्शन. तर यामध्ये आपण पहिला ऑप्शन निवडणार आहे. तर यामध्ये पहिला ऑप्शन यामध्ये निवडल्यानंतर तुम्हाला खाली तुम्हाला शेतकऱ्यांसाठी नोंदणी यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम त्या शेतकऱ्याचे लिंक यामध्ये विचारलं जाईल. त्या शेतकऱ्याची लिंक पुरुष असेल तर पुरुष आणि स्त्री असेल तर स्त्री, यामध्ये जे काही त्या शेतकऱ्याचे लिंक असेल ते लिंक यामध्ये निवडून तुम्हाला त्या शेतकऱ्याचे पहिले नाव यामध्ये टाकायचं आहे. त्या शेतकऱ्याचे पूर्ण नाव यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला मधल्या नाव आणि आडनाव टाकून खाली त्या शेतकऱ्याचा जो 12 अंकी आधार कार्ड नंबर असतो तो 12 अंकी आधार कार्ड नंबर नीट काळजीपूर्वक आहे तसा सेम यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे. तुम्ही तुमचा आधार कार्ड यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला यामध्ये त्या शेताचा 7/12 यामध्ये तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्या शेताचा 7/12 यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा जो 10 अंकी मोबाईल नंबर असतो 10 अंकी मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी संलग्न म्हणजेच तुमच्या आधार कार्डशी लिंक असणे गरजेचं आहे. नंतर तुमचा मोबाईल नंबर यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा जो पत्ता म्हणजेच ॲड्रेस असेल तो परमनंट ॲड्रेस यामध्ये टाकून खाली तुम्हाला तुमचा जिल्हा यामध्ये निवडायचा आहे. तुमचा जिल्हा यामध्ये निवडल्यानंतर तुम्हाला खाली तुमचा तालुका यामध्ये निवडायचा आहे. तुमचा तालुका निवडल्यानंतर तुम्हाला खाली गाव यामध्ये तुम्हाला जे काय तुमच्या गावचे नाव असेल ते गावचे नाव यामध्ये निवडून तुम्हाला खाली तुमचा युजर आय डी यामध्ये क्रिएट करायचा आहे. तुम्ही तुमचा युजर आय डी क्रिएट केल्यानंतर तुम्हाला यामध्ये परत एकदा तुम्हाला तुमचा पासवर्ड यामध्ये तुम्हाला तयार करायचा आहे. तुम्ही तुमचा पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला खाली कन्फर्म पासवर्ड करून हा खाली जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाकून खाली सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप विंडो येईल. तुमचे रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे असा एक पॉपअप विंडो आल्यानंतर तुम्हाला आता लॉग इनसाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताना जो यामध्ये युजर आय डी आणि पासवर्ड तुम्ही टाकला होता तो युजर आय डी आणि पासवर्ड यामध्ये तुम्हाला लॉग इन यामध्ये टाकायचा आहे. तुम्ही तुमचा यामध्ये लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला खाली हा जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाकून तुम्हाला खाली लॉग इन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये पाहू शकता आपले सरकार गाळमुख धरण व गाळमुख शिवार अभियान या योजनेअंतर्गत तुम्हाला अनुदान दिले जाणार आहे. तर यामध्ये तुम्ही डाव्या बाजूला पाहू शकता जलसंधारण विभाग यामध्ये तुम्हाला तुमचे पूर्ण नाव म्हणजे शेतकऱ्याचे पूर्ण नाव मुख्य पृष्ठ आणि यामध्ये तुम्हाला तिसरा ऑप्शन गाळमुख तलाव या तिसऱ्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या तिसऱ्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये आता गाळमुख धरण व गाळमुख शिवार अभियान आवेदनपत्र यामध्ये रजिस्ट्रेशन करत असताना जो तुमचा शेतकऱ्याचा अर्जदाराचा तपशील यामध्ये पत्ता तुम्हाला त्या शेतकऱ्याचे नाव जिल्हा तालुका तुमचा मोबाईल नंबर गाव वापरकर्ता प्रकार फार्मर यामध्ये शेतीचा तपशील यामध्ये तुम्हाला जोडायचा आहे. शेतीचा तपशील यामध्ये जोडत असताना तुम्हाला यामध्ये क्षेत्रफळ हेक्टरमध्ये टाकायचं आहे आणि आवश्यक गाळ घनफळ घनमीटरमध्ये तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे. तुम्ही तुमचा आवश्यक गाळ घनफळ घनमीटरमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला खाली धरणांचा तपशीलमध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा यामध्ये निवडायचा आहे. तुमचा जिल्हा जो काही असेल तो जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला खाली तुमच्या
तालुक्याचे नाव, नंतर तुम्हाला तुमच्या गावचे नाव यामध्ये टाकायचं आहे. तुम्ही तुमच्या गावचे नाव टाकत असताना यामध्ये तुम्हाला जमलिंग होऊन जाईल. यामध्ये तुम्हाला जे काही तुमच्या गावचे नाव असेल ते नीट काळजीपूर्वक तुम्हाला यामध्ये शोधून यावर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. नंतर उपलब्ध धरणमध्ये तुम्ही तुमच्या गावातील धरणाचे नाव यामध्ये ॲटोमॅटिकली येईल. नंतर तुम्हाला चौथा पर्याय इंधनाचा तपशीलमध्ये जर तुम्हाला वाहतुकीसाठी इंधनाचा खर्च अपेक्षित असेल तर तुम्ही होय या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नसेल तर तुम्ही नाही या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता. इंधनाचा खर्च अपेक्षित असेल तर तुम्हाला यामध्ये त्या शेतकऱ्याचे राष्ट्रीयकृत बँक खाते, इतर बँक खाते क्रमांक यामध्ये द्यायचा आहे. राष्ट्रीयकृत बँकेचे नाव, शाखा, बँकेचा IFSC कोड नंबर, नंतर खाते क्रमांक यामध्ये तुम्हाला नीट काळजीपूर्वक यामध्ये टाकायचं आहे. यामध्ये तुमची संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली राष्ट्रीयकृत बँकेचे खाते क्रमांक जोडल्यानंतर तुम्हाला खाली अर्ज दाखल करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अर्ज दाखल करा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज जतन करू इच्छिता हा एक पॉपअप विंडो येईल. यामध्ये तुम्हाला लाल रंगाच्या ऑप्शनमध्ये सेव्ह या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह या बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये आता या ऑप्शनवर तुम्ही अर्ज दाखल करा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये पाहू शकता तुम्हाला एक पॉपअप विंडो येईल. यामध्ये तुमचा अर्ज क्रमांक आणि सेव्ह करण्यात आलेला आहे असा एक यामध्ये तुम्हाला महा वॉलेट टोकन ID यामध्ये दिलेला आहे. याचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. याचा स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्हाला खाली ओके या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके या बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये पाहू शकता तुम्हाला यामध्ये आता ऑनलाईन पेमेंटसाठी एक पुढची विंडो यामध्ये ओपन होईल. यामध्ये ॲप्लिकेशन ID, तुमचा ॲप्लिकेशन नंबर, सर्व्हिस नेम, गालमुख तलाव नेम, किरण दयानंद सूर्यवंशी, रजिस्ट्रेशन फी 0, महा ऑनलाईन सर्व्हिस चार्जेस, SGST 1, CGST 1, टोटल अमाऊंट 23 रुपयाचे यामध्ये तुम्हाला यामध्ये पेमेंट करायचं आहे. यामध्ये तुम्हाला तुमचे 23 रुपयाचे पेमेंट झाल्यानंतर तुमचा हा अर्ज सक्सेसफुली यामध्ये सबमिट होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्हाला गालमुख धरण आणि गालमुख शिवार या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा होता. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.